नमस्कार, मी ऋषिकरत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. याच योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सन्मान निधी योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत 6,000 रुपये दिले जातात. असे मिळून केंद्र प्लस राज्य शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळत होते. आता या ठिकाणी केंद्र शासनाने या ठिकाणी 3,000 रुपये वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच काय तर येणाऱ्या बजेटमध्ये या ठिकाणी सांगण्यात येत आहे, जर का तुम्ही द इकॉनॉमिक्स टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामधील जर का बातमी बघितलं तर त्या बातमीमध्ये सांगण्यात आले की शेतकऱ्यांना वर्षाला जे 6,000 रुपये दिले जात होते, या 6,000 रुपयामध्ये आता 3,000ची भर घालण्यात आली. म्हणजेच काय तर शेतकऱ्यांना वर्षाला केंद्र शासनामार्फत आता 9,000 देण्याचा प्लॅन या ठिकाणी करण्यात आला आहे आणि राज्य सरकारचे मिळून 6,000 असे मिळून एकूण जर का बघितलं तर केंद्र शासन आणि राज्य शासन असे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला आता 15,000 रुपये दिले जाणार. अशा प्रकारची ही न्यूज आहे. येणाऱ्या 1 फेब्रुवारीचा जो अर्थसंकल्प असेल किंवा बजेट असेल, या बजेटमध्ये या योजनेमध्ये भर घालण्यात येईल अशा प्रकारे सांगण्यात येते. डॉक्टर कुंवरसिंह यांचं जरी तुम्ही ट्विट बघितलं तर यांच्या ट्विटमध्ये सुद्धा सांगण्यात आले की येणाऱ्या काळात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आता वर्षाला 6,000 न ठेवता 9,000 केला जाणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना आता प्रत्येक 4 महिन्याला 3,000 रुपये दिले जाणार. असे राज्य प्लस केंद्र शासनाच्या मिळून शेतकऱ्यांना आता वर्षाला 15,000 रुपये दिले जाणार आहे. अशा प्रकारची ही बातमी होती. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.